नमस्कार मित्रांनो, आपण बनवलेली आहे शिवजयंतीनिमित्त आपण हे डिझाईन बनवली 10x15. ही तुम्ही साईज बघू शकता इकडे 10x15. ही अशी उभी 10. ही अशी 10x15 ही साईज आपण आजच्या डिझाईनची केलेली आहे. बाकी ही डिझाईन तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे केलेली आहे. याची तुम्हाला PLP फाईल देखील आपण देणार आहे. तर ती मिळवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा हे आपण ग्रेडियंट घेतलेलं आहे आपल्या डिझाईनमध्ये. तर त्याच्यानंतर आपण रायगडचा फोटो आपण घेतलेला आहे, जो की हा अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थित वरच्या भागात सेट केलेला आहे. बाकी आता AIच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे हे फोटो बनवलेले होते, इमेज जे आपण PNG मध्ये कन्वर्ट करून इथे यूज करतोय. जर तुम्हाला देखील महाराजांची PNG हवे असतील तर तुम्ही कमेंट करा. आपल्याकडे भरपूर PNG आहे, ते तुम्हाला आपण देऊ. तर त्याच्यानंतर खालच्या साईडला देखील आपण अजून एक PNG ॲड केली. हे अशा प्रकारे आपण 2 फोटो इथे ॲड केल्यानंतर बाकी आता इथे आपण टेक्स्ट वरती काम करणार आहे. हे तुम्ही पाहू शकता, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. हे आपण पॉपिन्स फॉन्टचा यूज करून मराठी टायपिंग केलेलं आहे. तर हे केल्यानंतर इथे आता आपण मंडळाचं नाव टाकलेलं आहे, जो की इन्फिनिटी 36 हा फॉन्टचा यूज करून आपण टाकलेले. इकडे त्याला टेक्स्चर देखील बघू शकता. आणि हा फॉन्ट तुम्हाला हवा असेल तर आपल्या चॅनलवरती आधीची एक व्हिडिओ आपण बनवलेली, त्यात तुम्हाला हा फॉन्ट दिलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल किंवा वरती आय बटनवरती तिथे देखील तुम्हाला पाहायला भेटेल. आता इथे आपण हे आयोजित हे टेक्स्ट आपण इथं टाकलेले. हे तुम्ही बघू शकता. हे टेक्स्ट आपण टाकलं आणि त्याला हे आपण बॅकग्राऊंड देण्यासाठी किंवा बॅकग्राऊंडला आपण व्हाईट रेक्टँगल वगैरे असं ॲड करून थोडंसं अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते पूर्ण आपण ग्रुपमध्ये सिलेक्ट केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला जर त्याची पोझिशन वगैरे हलवायची झाली तर ते बेटर राहतं आणि आपल्याला समजण्यासाठी देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. तर इथे आता आपण भव्य शिवजन्मोत्सव सोहळा हे असं टेक्स्ट टाकून घेऊ. त्याच्यानंतर त्याला तुम्ही बघू शकता ग्रेडियंट इफेक्ट अप्लाय केलेला आहे. हा फॉन्ट देखील हा फॉन्ट आहे मित्रांनो. हा फॉन्ट आपण यात यूज केलेला आहे. कशा प्रकारे यूज केलेला आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. त्याला इफेक्ट वगैरे आपण तिन्हीला इफेक्ट सेम अप्लाय केलेले आहेत. बाकी इकडे हा इन्फिनिटी फॉन्टचा यूज करून आपण किल्ले रायगड ते खंडाळा हे असं लोकेशन टाकून घेतलेले. बाकी इथे आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. इथे आपण बॅकग्राऊंड तयार केलेले. व्हाईट बॅकग्राऊंड होतं, त्याला इकडे ओव्हरले त्याची ऑपेसिटी आपण 100 ठेवलेली आहे. इथे जसे मागच्या आयोजितसाठी जे आपण रेक्टँगल वगैरे ॲड केलं तर तसं सेम कार्यक्रम रूपरेषेसाठी आपण इथे ते ॲड केलेले शेप्स ॲड केलेले आहेत. बाकी हे टेक्स्ट देखील आपण पॉपिन्स फॉन्टचा यूज करून टाकलेला आहे. इथे आता आपल्याला हे रेक्टँगल पाहायला मिळतो, जो की आपण ओव्हरले आणि त्याची ऑपेसिटी इकडे तुम्ही चेक करू शकता 54 ऑपेसिटी ठेवलेली आहे. हे तिन्हीसाठी सेम केलेले आणि हे देखील आपल्याला इकडे तुम्हाला पाहायला मिळतं. इकडे देखील आपण रेक्टँगल ॲड केलेलं आहे आणि साईडला आपण मास्किंग केलं असल्यामुळं साईडचं थोडंसं घालवलेलं आहे. बाकी सेटिंग सेम आहेत. टेक्स्ट देखील आपण पॉपिन्सच यूज केलेलं आहे. मीडियम त्याची साईज आपण 16.72 ठेवलेली आहे.
इकडचे पण सेम आपण ठेवलेले. बाकी इथे भैरवनाथ मंदिर खंडाळा हे टाकून घेतलेले फुल्ली एडिटेबल फाईल आहे. हे झाल्यानंतर आपण इकडं स्थळ टाकून घेतलं, म्हणजेच आयोजक वगैरे बाकी सगळं नाव इथे स्थळ आयोजक हे असं नाव टाकून इथे कलर वगैरे व्यवस्थित सेट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण आपला लोगो इकडे ॲड केलेला आहे. एकदम प्रॉपर अशी ही डिझाईन कंप्लीट केलेली आहे. बाकी ह्या डिझाईनची फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फुल्ली एडिटेबल ही फाईल आहे. याची PLP आणि PSD दोन्हीही फाईल तुम्हाला पाहायला मिळतील. त्या डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण दिलेले आहेत. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासाठी लागणारा पासवर्ड हा व्हिडिओत दिलेला आहे. सिंगल स्टेपमध्ये पासवर्ड दिले असल्यामुळं तुम्हाला तो इझिली भेटेल. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचपूर्वी व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.